तिल्लोळी परिसरात 50 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। तालुक्यातील तिल्लोळी शिवारात अवैधरित्या गांजाची विक्री करणाऱ्या संशयित आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून 50 किलो 130 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे। त्यामुळे नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीवर छापा टाकून कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळी पाडा कोचरगाव परिसरात एक संशयित आरोपी हा अवैधरित्या अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या विक्री करणारा इसम चंदन नामदेव भरसट राहणार तिल्लोळी कोचरगाव यास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून 10,02,600 रुपये 50 किलो 130 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे। स्टार न्यूज साठी जकीर शेख, नाशिक।